करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले की जिथे आपल्याला कोणी विचारत नाही, जिथे आपली किंमत नसेल, मग तिथे जाऊन आपला उपयोग आहे का? कारण बघा, आपला देह हा शांत असतो आणि शांत बसणाऱ्यांना कमी लेखूच नका. आता आपला राग आपल्यालाच माहीत असतो, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, एखादी व्यक्ती बघा एकदम शांत पद्धतीने बसलेली असते, मग त्या व्यक्तीला आपण कितीही काही बोललो तरी ती व्यक्ती फक्त ऐकून घेते. आपल्याला वाटतं ही व्यक्ती काहीच बोलत नाही आहे, परंतु त्या व्यक्तीला कधी कमी लेखायचं नाही. आणि आपण जिथे जिथे जाऊ तिथे आपल्याला कोणी जरी विचारलं नाही तरीसुद्धा आपल्याला तिथे ताठ मानेने जाणं गरजेचं आहे. कारण समोरची व्यक्ती आपला विश्वासघात करू शकते हे ठाऊक असूनही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत असतो, कारण आपलं मत त्यांच्याविषयी अत्यंत प्रामाणिक असतं. आणि हाच आपला प्रामाणिकपणा आपल्याला आयुष्यभर बघा प्रत्यक्षपणे घातक ठरू शकतो. आता आपल्या मनात काही नाही आहे, समोरची व्यक्ती प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी काहीच माहीत नाही, बरोबर की नाही? त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात क्रोध नाही, राग नाही, मत्सर नाही, परंतु विश्वासघात केव्हा ठरतो, बरोबर की नाही? आपला प्रामाणिकपणा जोपर्यंत आपण त्याच्यासोबत त्याच्यासारखं वागायला जाऊ ना, त्यावेळी ती व्यक्ती आपल्याला नक्कीच सोबत येईल. परंतु आपण प्रामाणिकपणाने उत्तर देतो, प्रामाणिकपणाने एखादं काम करतो, मग प्रत्यक्षात त्या व्यक्तीला खटकतो, मग तिथे आपल्याला किंमत मिळत नाही. समर्थ म्हणाले चालेल, जिथे आपल्याला किंमत नाही ना तिथे जाऊच नका मग. कारण आपण कोणावर किती प्रेम करतो हे महत्त्वाचं नाही, पण ज्या व्यक्तीवर आपण करत आहोत ना ती व्यक्ती आपल्याला किती महत्त्व देते हे महत्त्वाचं असतं. सुंदर भाग दिला की नाही? आता आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो, एखादा मित्र असेल, एखादी मैत्रीण असेल, बघा आपल्या मनावरचा भार कमी होण्यासाठी आपल्याला येणारी दुःख, त्या दुःखाची कारणं बघा प्रत्यक्षपणे त्यांच्या समोर मांडतो. आपल्याला संपूर्णपणे बोलल्यानंतर हलकं वाटतं, परंतु ती व्यक्ती प्रत्यक्षपणे पाहायला जर गेलो तर आपल्याला किती महत्त्व देते हे महत्त्वाचं आहे ना. आपण संपूर्णपणे गाऱ्हाणं मांडलं, परंतु जर ती व्यक्ती आपलं ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल तर उपयोग काय? वाईट तर तेव्हाच खूप वाटतं जेव्हा आपण विश्वास ठेवतो ती व्यक्ती आपल्याशी सतत खोटंच वागत असते. कारण बघा प्रत्यक्षपणे चांगलं काय आणि वाईट काय, जेव्हा आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो आणि प्रत्यक्षाप्रमाणे विश्वास ठेवत गेल्यामुळे त्या व्यक्तीने जर आपला विश्वासघात केला, सतत आपल्याशी खोटं बोलत गेली, तर आपण पुन्हा जाऊ का तिथे? नाही ना. मग आपण आपल्या आयुष्यात सावध असणं गरजेचं आहे. कारण मनातल्या प्रतिमेशी 100% आपण बघा विचार करू शकतो, परंतु काही व्यक्ती अशा असतात की ज्याप्रमाणे
ते बोलल्याशिवाय राहत नाही. आपण पाहावे आपणासी आपण. आपल्याला एखादा कुठला प्रश्न बघा, ज्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसतं, आपण विचार करतो अरे काय असेल. परंतु जगाची रीतच आहे, जो सरळ मार्गाने चालतो त्याला नेहमीच अपमानाच्या ठेचा लागत असतात. आपल्याला प्रश्न अडलेला आहे, प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. जो आपण मार्ग निवडलेला आहे त्याच मार्गावर अनेक अडचणी आहेत. त्यामुळे काय होतं, अडचणी उपलब्ध झाल्या की बघा नीतिमत्ता सोडायची नाही. कारण शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो. म्हणून आपण आपल्या कर्माशी नेहमी एकनिष्ठ व्हायचं. कर्म उत्तमाची पाहिजेत, काही होऊ दे. कारण आपल्याला किंमत कोणी देत नसेल तर आपल्याला उत्तर आपल्या कार्याने देता आलं पाहिजे. कारण नातं निभावणारे कमी असतात हो, आणि निभावतो हे भासवणारे खूप असतात. आपण विचार करायचा अरे ही त्या व्यक्ती बोलत नव्हती, मग आज कशी काय बोलली. परंतु ते भास, बरोबर की नाही. जसं आपण पाहतो की एखाद्या झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून इतकंच कळतं की परिस्थिती कशीही असो, परंतु स्वतःला तुटू द्यायचं नाही. कारण हे जग तुटल्यावर देवाला घरातून बाहेर काढू शकतो, तर आपण कोण, बरोबर की नाही. म्हणून विचार करायचा, आपलं मन पूर्णपणे शांत ठेवायचं. आणि एखादा कुठली परिस्थिती आली, एखादा कुठला प्रश्न उभा राहिला, तर त्यावर संपूर्णपणे मात करून तिथे उभं राहता आलं पाहिजे. एखाद्या कार्यक्रमाला जेव्हा आपण जातो तेव्हा नक्कीच वाद होत असतो. कोणी आपल्याला जर विचारलं नाही तर आपण बघा प्रत्यक्षपणे त्यांना बोलत असतो. परंतु वाद शक्यतो टाळायला आपण पाहिलं पाहिजे. कारण त्यातून क्वचित प्रश्न सुटत असतात, पण नको ते प्रश्न नक्कीच निर्माण होत असतात. आपल्या मनामध्ये काय विचार असतो, अरे माझ्या बाजूच्या माणसाला विचारलं तुम्ही जेवलात काय, तुम्ही आईस्क्रीम खाल्ली का, हे विचारलं, आणि मी इथे बसलेला असून मलासुद्धा विचारलं नाही. असे प्रश्न येतात की नाही, बरोबर की नाही. परंतु ती व्यक्ती जाणून बुजून करत आहे का आपल्याला पाहिलं आणि नंतर ती निघून गेलेली आहे, आपल्याला राग येण्यासाठी, आपल्याला मत्सर येण्यासाठी. बघा प्रत्यक्षाने पाहायचं, तिथे आपला राग मत्सर क्रोध उभा नाही करायचा. कारण माणूस स्वार्थासाठी वारानुसार देव बदलतो आणि गरजानुसार नाती बदलत असतो, बरोबर की नाही. जसं वार बदलतं तसं देव बदलतं. सोमवारी शंकराचा दिवस, मंगळवारी गणपतीचा दिवस, बुधवारी बघा प्रत्यक्ष माणसे, गुरुवारी दत्ताचा दिवस, शुक्रवारी अंबामातेचा दिवस, शनिवारी हनुमंताचा दिवस, रविवार आपला दिवस. अशी गरजेनुसार काय करत असतो, नाती बदलत असतो. परंतु तीच नाती बदलत असताना कोणत्या नात्यापासून आपल्याला धोका आहे हे पाहणं गरजेचं आहे ना. ज्यांना आपला कंटाळा आलाय त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं. कारण त्यांच्यावर ओझं बनवण्यापेक्षा त्यांच्या आठवणीत राहिलेलं केव्हाही बरं ना. कारण जिथं आपल्याला अस्तित्वाची किंमत नाही आहे तिथं उपस्थित राहण्याला काय अर्थ आहे, काहीच नाही ना. मग ते कोणाचं घर असो किंवा कोणाचं मन असो, आपल्याला तिथं नाही आहे, मग तिथं उभं राहून उपयोग आहे का. एखाद्या तुम्ही कार्यक्रमाला गेलात किंवा एखाद्या लग्न समारंभाला गेलात, तिथे आपल्याला कोणी विचारलंसुद्धा नाही, पाणीसुद्धा विचारलं नाही हो, परंतु आपण शुभकार्याला आलो की नाही, आपण तिथे हजेरी लावली, परंतु तिथे आपल्याला जर कोणी विचारलंच नाही, मग बघा प्रत्यक्षपणे राग येतो की नाही. परंतु तिथे राग व्यक्त करायचा नाही आहे, कारण शुभकार्याचा दिवस आहे. पाहावे आपणास आपण पाहिलं पाहिजे, आपण शोधलं पाहिजे.
आपल्याला अजूनपर्यंत का कमी लेखतायत? याचं उत्तर नक्कीच आपल्याला काय आलं पाहिजे. कारण भाग कसा दिलेला आहे बघा, थांबायचं नाही आहे. थांबला तो संपला. आपल्या माणसाची पण आपण आपलीच बघा, प्रत्यक्षपणे आपण परीक्षा घेत असतो आणि आपलीच माणसं असतात, बाहेरची कुठलीही नसतात. परंतु वेळेने दाखवलं आणि काळाने शिकवलं. परंतु अपमानांनी घडवलं माणसं आली. बरोबर की नाही? अनुभव आपल्याला आला. या गोष्टीच आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला मिळाल्या. जशी वेळ येते, काळ येतो, प्रत्यक्षपणे बघा त्या परिस्थितीनुसार आपल्याला शिकावं लागतं. राग जितका आपण वापरतो ना, तितकाच संयम आपण वापरला पाहिजे. तर बरेच प्रश्न सुटत असतात. नुसता रागाने आपण एखाद्यावर बघा पूर्णपणे राग व्यक्त करत असतो, पण त्यातून आपल्याला मार्ग निघेल का हो? विचार केला पाहिजे. बरोबर की नाही? परंतु नुसतं रागावून एखाद्या बघा आपल्याला कार्य करायचं, त्या कार्यामध्ये कसं कार्य करायचं हेच माहीत नाही, नुसता राग व्यक्त करत आहोत. परंतु आपल्याला त्यातून जर मार्ग मिळत नसेल तर संयम ठेवला पाहिजे. नक्कीच आपले प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच आपण पाहायला जर गेलो ना, तर स्पष्ट बोलणारा माणूस बघा इंजेक्शन सारखा असतो. थोडा वेळ दुखेल पण आयुष्यभर फायदा होईल, कारण तो स्पष्टपणे बोलणार आहे. परंतु मागून बोलणारा बघा अतिशय वेदनादायक, मनाला लागेल अशी परिस्थिती निर्माण करणारा. म्हणून एक वेळ स्पष्ट बोलणारी व्यक्ती चालेल, परंतु मागून बोलणारी व्यक्ती अजिबात चालणार नाही. कारण ढीकभर पैसा आला म्हणजे माणूस काय होतो? ब्रँडेड होतो ना? असं नाही आहे. कारण माणसाची परिस्थिती आणि माणसाला आलेला पैसा चांगल्या कर्माने यायला हवा. नाव प्रसिद्धी मिळवण्यासाठी एखादे उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे. ज्याला स्वतःच्या वेदनांची जाणीव असते तो दुसऱ्यांच्या जखमांना कधीही हसत नाही. बरोबर की नाही? स्वतःच्या वेदनांची जाणीव. आपल्याला ताप, थंडी, खोकला बघा सर्दी होत असते. काही वेळा आपण रस्त्यातून जात असताना खरचट जखमा होतात. त्यावेळी आपण तो अनुभव घेतो आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात जेव्हा घडत असतं तेव्हा आपण त्या आपल्या जखमांना कधी विसरत नाही. कारण आपण सुद्धा त्या अनुभवातून गेलेलो आहोत. आपण सुद्धा त्या वेदनेतून बघा प्रत्यक्षपणे गेलेलो आहोत. आणि व्यसन करायचं असेल ना तर प्रत्यक्षपणे प्रपंचाचं करा, संसाराचं करा. जी लोक आपल्यावर अवलंबून आहेत ती नक्कीच सुखी राहतील. बरोबर की नाही? परंतु आपण काय करत असतो? प्रपंच करत असताना सर्व गोष्टी सोडून देतो. परंतु आपल्याला परमार्थ करत असताना प्रपंचामध्ये सुद्धा तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून आजचा दिवस ज्याप्रमाणे बघा आपल्याला जिथे कोणी बोलवत असेल तिथे आपण विवेकसहित जाणं गरजेचं आहे. आणि जरी कोणी आपल्याला तिथे विचारत नसेल तरीसुद्धा तिथे आपली हजेरी असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी कोणी आपल्याला जर विचारत नसेल तर त्याला उत्तर स्पष्टपणे न देता आपल्याला उत्तर कार्याने स्पष्टपणे देता आलं पाहिजे. जसं आपलं काम त्याचप्रमाणे आपलं उत्तर हे कार्यानेच देणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.